नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एक्झाम माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण औरंगाबाद येथील एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे, तर ते अपडेट काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण पाहणार आहोत। जसं की ज्या का विद्यार्थ्यांची इथे 11/12/2021 रोजी परीक्षा झालेली होती, तर त्या विद्यार्थ्यांची एकाच 10 प्रमाणे इथे 899 उमेदवार जे आहेत तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याच्यानंतर मैदानी चाचणी याच्यासाठी पात्र ठरलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, काय माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण पाहणार आहोत। जसे की डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत, त्याच्यानंतर त्यांना उपस्थित कुठं राहायचे आहे आणि त्याच्यानंतर त्यांचे जे काय टायमिंग आहे म्हणजेच डेट काय आहे, तर काय तारखेला जे नंबर आहेत म्हणजे इथं नंबरवारी विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। तर किती नंबरपासून किती नंबरपर्यंत कोण्या डेटला इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेले आहे, तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत। पण त्याच्या पहिले इथे एक महत्त्वाची सूचना आहे, तर उमेदवारांना काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर ते डॉक्युमेंट्स तुम्ही चेक करून घ्या, कारण की इथे डॉक्युमेंट्स बरेच आहेत, 12 ते 13 डॉक्युमेंट्स आहेत। पण एक शॉर्ट मुद्दे मोठमोठे जे डॉक्युमेंट्स असतील तर ते पहा, तुम्हाला सांगतो। SSC म्हणजे 12वी उत्तीर्ण, 10वी किंवा 12वी उत्तीर्णचे प्रमाणपत्र, जन्मदाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, संगणक प्रमाणपत्र, MSAT, खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल। जे का विद्यार्थ्यांनी स्पोर्ट्स कोट्यातून फॉर्म भरले असतील तर त्यांनी पडताळणी अहवाल घेऊन येणं गरजेचं आहे। तसेच खेळाडूचे प्रमाणपत्र, तसेच महिला उमेदवारांकरिता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र, गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त असल्यास त्यांचे प्रमाणपत्र आणि EWS प्रमाणपत्र, त्याच्यानंतर अनाथ असल्याचे प्रमाणपत्र, अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र आणि त्याच्यानंतर 2 फोटो, स्वतःचे असलेले ओळखपत्र, आधार कार्ड, निवडणूक कार्ड, पॅन कार्ड वगैरे इथे चालेल। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे डॉक्युमेंट्स आहेत तर ते तुम्हाला 2 सेटमध्ये घेऊन जायचे आहेत। नॉर्मली सर्वच युनिटमध्ये 2 सेटमध्ये बोलवत आहेत, पण इथे स्पेशली तुम्ही पाहू शकता की इथे 2 छायांकित प्रती, 2 फोटो असे 2 छायांकित प्रती घेऊन जायचे आहेत। तसेच कागदपत्र पडताळणीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची एकाच 10 प्रमाणे निवड यादी अनुक्रमाने खालील तक्त्यात दर्शविण्यात साई हॉल भारतीय खेल प्राधिकरण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर, औरंगाबाद येथे 8 वाजता वेळेत हजर राहणे बंधनकारक आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही, खुला प्रवर्ग 1 ते 300 विद्यार्थी एका दिवशी घेत आहेत आणि त्याच्यानंतर 301 ते 630 विद्यार्थी 29 तारखेला त्यांचं जे आहे तर 28, 29, 30 3 दिवस हे जे आहे तर ते तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्याच्यानंतर जी मैदानी चाचणी आहे तर ती होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पाहू शकता तुम्ही इथे जे अपडेट आलेले आहे तर ती 23 तारखेला आलेली आहे आणि इथे विद्यार्थ्यांचे नाव दिलेले आहे। 100 मार्कवाला एक आउट ऑफ मार्कवाला विद्यार्थी आहे, पाहू शकता तुम्ही 100 मार्कवाला, आणि त्याच्यानंतर 99 मार्कवाले बरेच विद्यार्थी आहेत, 4 ते 5 विद्यार्थी 99 मार्कवाले आहेत। ही यादी जी आहे तर ती यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे, तिथून तुम्ही ही यादी डाउनलोड करू शकता। तसेच विद्यार्थी मित्रांनो, इथे एक फायनल पेजवर एक अपडेट आहे, तर ते अपडेट काय आहे पाहूत। तर एक महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी शॉर्टलिस्टेड झालेले आहेत तर त्यांना कशा प्रकारे इथे माहिती दिल्या जाणार आहे, तर पुढील टप्प्याकरिता मूळ कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप वर नमूद उमेदवारांना कळवण्यात येईल व त्यांची माहिती, तारीख, वेळ, ठिकाण, संगणक संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात येईल। तसेच उमेदवारास त्याचे अधिकृत मोबाईलवर SMS द्वारे कळविण्यात येईल, तरी उमेदवारांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला SMS द्वारे कळवण्यात येईल। उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी करता येताना ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या आवेदनपत्राची छायांकित प्रतीसह 2 पासपोर्ट साईज फोटो, तसेच सर्व मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्र आणि त्यांच्या प्रत्येकी 2 साक्षांकित केलेल्या छायाप्रती प्रतीसह खालीलप्रमाणे दिलेल्या क्रमांकास जोडून आणावे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही इथं SSC उत्तीर्ण प्रमाणपत्र, पदवीधारक जर असाल तर, आणि त्याच्यानंतर जन्माचा दाखला, हे महत्त्वाचे जरा एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स दिलेले आहेत। पाहू शकता तुम्ही इथे लिस्ट दिलेली आहे त्यांनी, तर लिस्ट तुम्ही ही खालील प्रमाणे ही लिस्ट आहे तर ती तुम्ही वाचून घ्या आणि जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर ते डॉक्युमेंट्स व्यवस्थित घेऊन जा। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न होता। तर व्हिडिओ आवडलाच असेल किंवा व्हिडिओ समजला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।